जो तरुण मेव्हणीला घेऊन पळून गेला त्याचे नाव सलीम फरुखाबादमधील यूपी येथे राहणारा आहे. जिच्यासोबत तो पळून गेला आहे ती त्याच्या पत्नीची बहीण आहे. मात्र ही घटना घडल्याचे लक्षात येताच अनेकांना धक्का बसला आहे. जिच्यासोबत पळून गेला आहे तिला 5 मुलं असून त्यालाही 4 मुलं असल्याचं सांगण्यात येत आहे. तर 5व्या वेळी पुन्हा एकदा त्याची बायको गरोदर असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणाची माहिती देताना पोलिसांनी सांगितले की आरोपीची पत्नी ही 5व्या वेळी गर्भवती होती. तिच्या तब्येतीची काळजी घेण्यासाठी त्याने मेव्हणीला घरी आणून ठेवलं होतं. त्यानंतर काही दिवस घरातील लोकही संभ्रमावस्थेत होते. मात्र त्यानंतर 5 दिवसांनी मेव्हणीला घेऊन फरार झाल्याची ती घटना घडली. त्यानंतर याबाबत पोलिसातही तक्रार देण्यात आली आहे. या प्रकरणातील पीडित कुटुंबाने दिलेल्या तक्रारीवर म्हटले आहे की आरोपी उत्तर प्रदेशातील फरुखाबादमधील कर्नालमधील घरोनममध्ये राहणारा आहे. त्याला 4 मुलं असून त्याची पत्नी आताही गर्भवती आहे. त्याने आपल्या गर्भवती पत्नीची काळजी घेण्यासाठी मेव्हणीला घरी आणून ठेवले होते. मेव्हणीला घरी आणण्यासाठी त्याने अनेकदा सासरवाडीच्या लोकांना विनंती केली होती. त्यानंतरच त्यांनी तिला त्याच्या घरी पाठवले होते. त्या दोघांमध्ये काही दिवस प्रेमसंबंधही चालले होते. मात्र त्याची कल्पना कोणालाच नव्हती. मेव्हणीला घेऊन पळून गेलेल्या या दोघांचाही शोध गेल्या 6 ते 7 दिवसांपासून घेतला जात आहे. मात्र अजूनही ते दोघं सापडले नाहीत. त्यामुळे आता पोलिसात तक्रार दाखल करून त्या दोघांना पकडण्याची विनंती कुटुंबियांनी केली आहे.